त्या ठिकाणी 21 तारखेची सुनावणी रद्द करण्याचा आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही कल्याण नगर रोड हायवे चालू देणार नाही। आम्ही त्या ठिकाणी एवढ्या तयारीने काल आमचा बाहेर विचारला घेऊन आम्ही त्या रोडमध्ये झोपणार आहे। आम्ही त्या रोडवर आमच्या म्हशी, दुधाच्या म्हशी, आमच्या जर्सी गाया, आमच्या आवताची बैल, आमच्या कोंबड्या, आमची बारीक बारीक मुलं, ही सगळी शाळेतली पोरं घेऊन आम्ही त्या मडपारगावच्या रोडवरती कल्याण नगर रोड हायवे चक्क जाम करणार आहे। अदानी हटाव सह्याद्री बचाव या समितीच्या माध्यमातून सत्तर आदिवासी ग्रामपंचायतीने एक अदानी हटाव सह्याद्री बचाव समिती स्थापन केली। त्या समितीचा अध्यक्ष मी स्वतः, उपाध्यक्ष त्या गावच्या लोकनियुक्त सरपंच अरुणाताई घोटकर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माहिती आहे अमोल लांडे, त्याचप्रमाणे खामगावचे सरपंच अमोल लांडे, देवळे गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक बुके, त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांचे लोकनियुक्त सरपंच बाळाप्पा केदारी, राहुलजी बुके आणि त्याचप्रमाणे अश्विनीताई केदारी, अंतर्गत त्याचप्रमाणे दाभडे काही सर्व या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायत सरपंच आमचं आंदोलन शांततेत मार्गात होईल। आमचं फक्त आमची जमीन बाधित होणार आहे आणि त्यासाठी आम्ही शनिवार 15 ऑगस्ट आम्ही आंदोलन करतो। याचं कारण की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं या भारत देशात आणि स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी आम्ही 12 वाजता हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळालं आम्हाला आणि त्याच्यामध्ये आमच्यावर अन्याय होते। ही आमची 17 ग्रामपंचायतीने कर्जत साहेब नोटीस आल्या, तुम्ही आम्हाला सहकार्य केले, त्याच्याकडे उद्याला आम्हाला सहकार्य करावं। आम्ही शांततेने मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, पण आंदोलन करीत असताना आम्ही त्या ठिकाणी आमची गाया, म्हशी, जनावर, कोंबड्या, चितड्या आणि त्या ठिकाणी रोडवरती आम्ही चुलीवरती भाकरी भाजून आम्ही त्या ठिकाणी शांततेत आंदोलन करणार आहे। आम्ही त्याचं कलेक्टर साहेबांना तुम्ही तात्काळ कळवावं। आम्हाला आता समजते काही जनसुनावणी रद्द होण्याच्या मार्गावर आहे, जर शनिवारपर्यंत ती रद्द झाली तर आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। पण आता आमच्या पारितोषिकावर फिक्स झाले, आम्ही सगळे म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत। आजी माझे आमदार असतील, या तालुक्याचे आमदार, या तालुक्याचे माझे आमदार, खासदार यांना पण आम्ही पत्रावर केलंय। आमदार खासदारांनी पण यावा, जिल्हा परिषद त्या गटातल्या माहिती अमोल लांडे त्यांना तो मतदारसंघ आहे, अश्विनीताई केदारी पंचायत त्यांना तो मतदारसंघ आहे आणि तिकडलं पण सोनाबाई दाभाडे असतील, तिकडं गावकर तयार असतील, खरं तर इकडं शेळकरी तयार होती। हे सगळे पक्ष, सर्व पक्ष मिळून आम्ही हे आंदोलन करणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी मडपारगाव म्हणजे कल्याण नगर रोड हायवे, कल्याण नगर रोड हायवे आम्ही आणणार आहे। त्या ठिकाणी जाणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या असतील, दूध गाड्या असतील, हा सर्व मार्ग बंद करणार आहे। आम्हाला जर तिथं 21 तारखेची सुनावणी रद्द करायचं पत्र भेटलं तर आम्ही त्याच क्षणामध्ये ते आंदोलन थांबू। जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी 21 तारखेची सुनावणी रद्द करण्याचा आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही कल्याण नगर रोड हायवे चालू देणार नाही। आम्ही त्या ठिकाणी एवढ्या तयारीने काल आमचा बाहेर विचारला घेऊन आम्ही त्या रोडमध्ये झोपणार आहे। आम्ही त्या रोडवर आमच्या म्हशी, दुधाच्या म्हशी, आमच्या जर्सी गाया, आमच्या आवताची बैल, आमच्या कोंबड्या, आमची बारीक बारीक मुलं, ही सगळी शाळेतली पोरं घेऊन आम्ही त्या मडपारगावच्या रोडवरती कल्याण नगर रोड हायवे चक्क जाम करणार आहे। त्यासाठी याची जर आता तुम्ही तात्काळ रावसाहेब वर कलेक्टर साहेबांना कमिशनरला मुख्यमंत्र्यांना पत्रावर झाला तर ते आंदोलन करण्याची वेळ आमच्या गोरगरीब आदिवासी सर्व जाती धर्माच्या लोकांनी येणार नाही। त्या ठिकाणी एक उपोषण करते आमचे मित्र सुरेश भाऊ वाघे, ते उपोषणाला बसलेले आहेत। आजचा त्यांचा 5वा दिवस आहे। आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देतोय, परंतु एका बाजूला उपोषण, एका बाजूला आंदोलन,
आमचं उपोषण म्हटलं 9 ऑगस्टला, म्हणजे आमचा आदिवासीचा जागतिक दिन, आणि आमचं आंदोलन होते 15 ऑगस्टला, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मला रावसाहेब या ठिकाणी शासनाला आणि अदानी हटाव सह्याद्री बचाव हा आमचा संघर्ष समितीचा खरं तरी आमची समिती गठीत झाली. या समितीमध्ये 17 गावं बाधित होतात. या 17 गावच्या सरपंचांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून पत्र व्यवहार झालाय आणि त्या 17 गावचे 17 सरपंच, अनेक कार्यकर्ते, अनेक संघटना, मी मगाशी सांगितलं, सर्व पक्ष बाजूला ठेवून आम्ही हे आंदोलन मडकाळ गावच्या रस्त्यावरती करतोय. आणि रावसाहेब, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही ते तीव्र आंदोलन करतोय. एकतर आमच्या जमिनी धरणं दिल्या साहेब, मानेगाव धरणामध्ये, पिंपळगाव धरणामध्ये त्या सगळी जमिनी गेल्या. आमच्या आज खायची मारामारी. जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले. आम्ही डोंगरावर आलो. आता डोंगरावर नाही तुम्ही आम्हाला हाकल्याने गेले, त्याच्यामुळं आमचा प्राण गेला तरी चालेल. आमचं आंदोलन एक तीव्र राहणार आहे. तुम्ही तात्काळ, तुम्ही शासन आहात, तुम्ही तात्काळ शासनाला कळवा आणि आम्हाला 15 तारखेला 12 वाजताच्या आतमध्ये, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला ही सुनावणी रद्द झाल्याचं पत्र कलेक्टरच्या सैन्य आलं तर आमचं पुढचं आंदोलन थांबल. अशा प्रकारचं सर तुम्हाला